नमस्कार श्रोते हो. मराठी स्टोरी टेलर या आपल्या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. गूढ, घातकी, पाशवी आणि अमानवी शक्तींवर आधारित कथा आपल्याला इथे ऐकायला मिळतील. अर्थात आपल्या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून या कथांमधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. येथील कथांची निर्मिती निव्वळ मनोरंजनासाठी करण्यात आली आहे. आपल्याला विनंती आहे, कृपया कथा पूर्ण ऐकून आपला अमूल्य अभिप्राय कळवावा. चला तर मग सुरू करूया आजची कथा. कथेचं नाव आहे गुप्तधन. अमावस्येच्या त्या मध्यरात्री काळ्या छायेने आसमंत व्यापून टाकला होता. लुकलुकत्या चांदण्यांची मजल इतकी नव्हती की त्या अंधाराला मात देऊ शकतील. वातावरणात सगळीकडेच स्मशान शांतता पसरली होती. परिसरावर जरी गडद काळ्या रात्रीचे वर्चस्व असले तरी रोजच्या चिंता उराशी टाकून गाव शांतपणे निद्रेच्या स्वाधीन झाले होते. फक्त गावाबाहेर असलेल्या शेतांकडे हालचाल जाणवत होती. इतक्या रात्री देखील 2 काळ्या सावल्या शेतात घाम गाळीत असलेल्या लांबून दिसत होत्या. परशा जीव खाऊन कुदळीचे घाव धरणी मातेच्या काळजावर घालत होता. सुभ्या हातातल्या फावड्याने वर आलेली माती बाजूला करत होता. दोघांची चांगलीच दमछाक झालेली दिसत होती. सुभ्याने बाजूला केलेल्या मातीच्या ढिगाऱ्या पलीकडे खाली बसलेला गण्या डोळे मोठे करून खोदलेल्या खड्ड्याकडे पाहत आस लावून बसला होता. फतकल मारून बसला असल्याने सुरुवातीला तो दिसलाच नव्हता. तिशीच्या आसपासचे ते मित्र गरिबीचे चटके खात एकत्रच वाढलेले. तिघा मित्रांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी हाती घेतली होती. कामगिरी तडीस नेण्यासाठी आजच्याच रात्रीचा मुहूर्त होता. ही संधी दवडली की पुन्हा वाट पाहावी लागली असती. तसं गेल्या महिन्यातल्या अमावस्येला त्याच जागी मोठा खड्डा अगोदरच करून विशिष्ट विधी त्यांनी उरकून घेतला होता. एका मांत्रिकाने 5,000 रुपये घेऊन पाण्याने भरलेल्या नारळावर मंत्रोपचार केले आणि सोबतीला मीठ, काळी मिरी, काळे तीळ यांच्या पुड्या या तिघा मित्रांकडे सुपूर्द केल्या होत्या. विधी समजावून सांगितला होता. परशा, सुभ्या आणि गण्या या तिघांनीही आळीपाळीने आपल्या शेतात बरोबर मध्यभागी तो नारळ आणि इतर सामग्री ठेवून पाहिले होते. परशा आणि गण्याचा हिरमोड झाला, पण शेवटाला सुभ्याच्या शेतात तो नारळ ठेवताच काही क्षणात त्यातील पाणी आपोआप संपले आणि त्याचा स्फोट झाला होता. त्याच क्षणी सोबतचे मीठ, काळी मिरी, काळे तीळ एकत्र होऊन एकमेकात मिसळून गेले होते. हा एक शुभ संकेत होता. सुभ्याच्या शेतात गुप्तधन असल्याचा हा पुरावा होता. तिघे मित्र त्या चमत्काराने हरखले. मांत्रिकाच्या मंत्रशक्तीवर त्यांना पूर्ण विश्वास बसला होता. गुप्तधनाची लालसा डोक्यात पिंगा घालू लागली होती. परशा आणि गण्या तर त्याच क्षणापासून श्रीमंत झाल्यासारखे रुबाब दाखवू लागले. गुप्तधन असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यावर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी परशा आणि गण्या पुन्हा मांत्रिकाला भेटावयास गेले होते. सुभ्या तालुक्याला काही कामानिमित्त गेले असल्यामुळे त्या भेटीत गैरहजर राहिला होता. मांत्रिकाच्या आदेशानुसार आज रात्री याच जागेत खोदल्यावर गुप्तधन प्राप्त होणार होते. सुभ्या माती बाहेर काढून काढून दमला होता. कुदळ चालवून परशाला देखील धाप लागली होती. खड्डा चांगला 3.5 फुटांच्या वर खणून झाला होता, पण अजून काहीच हाती लागले नव्हते. गण्या विजलेला कंदील घेऊन खड्ड्याजवळ येऊन बसला होता.
अजून तरी कंदिलाची आवश्यकता भासली नव्हती. तसल्या अंधारात विनाकारण कंदिलाचा उजेड घेऊन करण्यासारखे ते काम निश्चितच नव्हते. परशाने घाव घातला आणि काहीतरी मोडल्याचा आवाज आला. हा आवाज एखाद्या धातूचा तर नक्कीच नव्हता. परशा जरा बावचळलाच. गण्याचे डोळे चमकले. सुभ्याने आपले काम थांबवले. लगबगीने जवळचा कंदील पेटवून गण्याने कुदळीवर प्रकाश टाकला. उजेडात त्या कुदळीचे टोक पाहताच सुभ्याच्या हातातले फावडे खाली पडले. तिघांचेही डोळे विस्फारले. कुदळीच्या अग्रभागावर मांसाचा एक तुकडा चिकटला होता. कुचक्या दुर्गंधीचा भपकारा वेगाने तिथं पसरला. परशा आणि सुभ्याने नाकाला हात लावला. कुदळीकडे पाहून नवल व्यक्त करत गण्या पेटता कंदील घेऊन खड्ड्यात उतरला आणि हाताने माती हटवू लागला. सपासप हात चालवत तो अलगद माती बाजूला करत होता. मांस पाहून जरासा भेदरलेला सुभ्या पुढच्या संभाव्य आकृताची चाहूल घेत होता. परशा कुतूहलाने वरून गण्या करत असलेली कृती पाहू लागला. नाही म्हणायला त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंतेची छाया पसरली होती. जसजशी वरची माती बाजूला होऊ लागली तसतसे तिथला प्रकार स्पष्ट होऊ लागला. जमिनीत पुरलेल्या एका मृतदेहाचा हात सर्वप्रथम दृष्टिक्षेपास पडला. लहान बालकाचा अर्धवट कुजलेला हाताचा पंजा बाहेर आला होता. एका बाजूने किड्यांनी आतपर्यंतचं मांस खाल्ल्यामुळे हाडं दिसत होती. अर्धा मासल आणि अर्धा सापळा, मातीने बरबटलेला, सडक्या गंधाची लाटच घेऊन आल्यासारखा. ते भयानक दृश्य पाहून सुब्याचं तर अवसानच गळून पडले. परशा आणि गण्या एकमेकांकडे त्रासिक नजरेने पाहत होते. काय करायला गेलो आणि काय घडत आहे असा विचार तिघांच्याही डोक्यात चालत असावा. विषय भलताच गंभीर बनला होता. गण्याने सुब्याकडे पाहिले आणि विचारू लागला, काय रे सुब्या, हे काय तुझ्या शेतात? कधी केलंयस हे सगळं? गण्याच्या आवाजात दम होता. ए ए ए काय पण बोलू नगस. हे काय आहे? आई शपथ मला ह्यातलं काय ठाऊक नाही. सुभ्या गर्भगळीत झाला असल्याने त्याच्या आवाजात घबराटीचा सूर होता. असू दे असू दे, तुझं कर्म तुझ्यापाशी. आम्ही नाही सांगणार कुणाला. आपलं काम झालं की खड्डा बुजवू पुण्यांदा. गण्या त्याला शाश्वत करत म्हणाला. अजून संपूर्ण मृतदेहावरची माती बाजूला करायची होती. आताशी तर हातच दिसला होता. गण्याने काळीज घट्ट केले. आणखी थोडा वेळ फक्त त्याला आपला निडरपणात जपायचा होता. गुप्तधन तिथेच खाली असणार असा विचार करून गण्या पुन्हा त्या जागी हात घालणार तेवढ्यात मृतदेहाच्या हाताची बोटे हलली. गण्या बेभान होऊन हातांनी माती उकरू लागला, त्यामुळे त्याचं लक्ष नव्हतंच. अचानक गण्याला आपल्या हातांवर कसली तरी पकड जाणवली, म्हणून त्याने पाहिले तर त्या मृतदेहाच्या बारीक हाताने त्याला पकडलेले दिसले. झटका देऊन त्याने ती पकड सोडवण्याचा प्रयत्न केला असता तो विळखा अधिकच घट्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. सर्व शक्तीनिशी गण्या आपला हात सोडवू लागला, पण तो लहान बालकाचा मृत हात त्याच्यावर भारी पडत होता. गण्याला आपण जमिनीच्या आत खेचले जात असल्यासारखे वाटू लागले. ए ए सोड सोड, परशा, सुब्या, अरे मला सोडवा. गण्या ओरडू लागला. परशा आणि सुब्या दोघेही नजरेसमोर घडत असलेल्या त्या प्रकाराने प्रचंड घाबरलेले होते. तरीही त्यांनी खड्ड्यात असलेल्या गण्याला घट्ट पकडून वर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या एका मृत बालकामधली पाशवी शक्ती तिघांच्याही ताकदीला जुमानत नव्हती. तो कुजलेला हात हळूहळू गण्याला जमिनीत खेचून नेऊ लागला.
परशा आणि सुब्याने गण्याचा एक एक पाय पकडून वर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण ते दोघे मिळून सुद्धा आपल्या मित्राला वाचवू शकले नाहीत. अगोदर हात, नंतर डोके, मग धड, अशा क्रमाने गण्याचा देह धरणीच्या पोटात लुप्त होऊ लागला. परशा आणि सुब्याच्या हातात असलेले त्याचे पाय सुरुवातीला जोरदार विरोध दर्शवित होते, पण काही वेळातच ती फडफड थांबली आणि दोन्ही मित्रांच्या हातून निसटल्यावर जमिनीने गण्याला गिळंकृत केले. गण्यासोबत घडलेल्या घटनेने सुब्याला मोठा धक्का बसला. परशा देखील मोठमोठ्याने ओरडून आक्रोश करत होता, पण आता तिथं थांबून काहीच साध्य होणार नव्हते. त्या जागेवर या दोघांनाही धोका होता. ज्या क्षणी त्यांच्या मनात हा विचार आला, परशा आणि सुब्या जीव मुठीत घेऊन धावत सुटले. गावात घराकडे जाणाऱ्या वाटेवर दोघे एकमेकांना आधार देत पळत होते. गण्या सोडून गेल्याचे दुःख तर सुब्याला होतेच, पण त्याच्या शेतात पुरलेल्या मृतदेह त्याच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन उभा राहिला होता. धावता धावता त्याने परशाला आपल्या मनातली शंका सांगितली. शिवाय उद्याच पोलिसांना खबर देण्याचा आपला निर्णय देखील कळवला. पहिले तर तो लहान मुलाचा मृतदेह, आणि त्यावर कहर म्हणजे हा आता घडलेला भयंकर प्रकार. तरी बरे, त्याच्या एकट्यासमोर असे काही घडले नव्हते. सुब्यासोबत साक्षीदार म्हणून परशा सुद्धा होताच की. पण पोलिसांचे नाव ऐकताच परशा पळायचा थांबला. धापा टाकत तो स्तब्ध उभा राहिला. सुब्याने ते पाहिले आणि तो परशाला लवकर पाय उचलण्यास सांगू लागला, पण तो जागचा हलत नाही हे पाहून सुब्या देखील थांबला आणि त्याच्या जवळ आला. काय झाले? चल लवकर, आपण अजून गावात पोचलो नाही. सुब्या श्वासावर नियंत्रण ठेवीत म्हणाला. सुब्या, गड्या, आम्हाला माफ कर. परशा सुब्याच्या गळ्यात पडून रडू लागला. अरे, काय झालंय तुला? खूळ लागलंय का? घरी चल. आर ते मड मागं लागलं तर आपली बी काही खैर नाही. सुब्या ओरडतच म्हणाला. नाही सुब्या, नाही, पहिलं माझं म्हणणं ऐकून घे. असे बोलत परशाने सगळी हकीकत कथन केली. मांत्रिकाच्या दुसऱ्या भेटीनंतर परशा आणि गण्या यांना त्यांच्या आनंदावर विरजन पडल्यासारखे वाटले. एखादा सामान्य विधी करण्याइतपत बाब साधीसुधी राहिली नव्हती. गुप्तधनाला आवाहन करण्याकरता बळी आवश्यक होता, तो देखील लहान बालकाचा. एखाद्या जनावराचा असता तो विषय पटकन संपवून टाकता आला असता, पण लहान मुलाला मारायचं आणि तो खून पचवायचा म्हणजे जरा अवघडच होतं. परशा आणि गण्याने या बाबीवर खूप विचार केला. पैसा आल्यावर खून पचवता जरी आला असता तरी सुब्या नरबळी देण्यासाठी कदापि तयार झाला नसता, हे परशा आणि गण्याला चांगलेच ठाऊक होते. लहान मुलाला मारून मृतदेह त्याच जागी पुरायचा जिथे मंतरलेला नारळ फुटला होता. एकतर खून आणि त्यात आपल्याच शेतात मृतदेह पुरणे, या गोष्टीला सुब्याने कडाडून विरोध केला असता. म्हणूनच सुब्याच्या नकळतच तसे करणे आवश्यक झाले होते. शेवटी निर्णय घेऊन परशाने गावातल्याच एका लहान मुलाला सायंकाळचे गुपचूप उचलून गावाबाहेरच्या पडक्या वाड्यात लपवले. हात पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत 5-6 तास तसंच ठेवून त्या रात्री गावात सगळीकडे निजानीज झाल्यानंतर गण्याने त्या मुलाला निर्घृणपणे ठार मारले. दोघांनी खड्डा करत तो मृतदेह सुब्याच्या शेतात योग्य जागेवर पुरला. परशाने रडत रडत सगळे काही सांगितले. मला वाटतंय सुब्या, तेच पोर आहे, ते आपल्याला बी नाही सोडणार. परशाने शेवटचे वाक्य म्हटले आणि सुब्या पिसाळला. आर, हे काय करून ठेवलंय? हरामखोरांनो, मी यात भागीदार नाही. मला काय माहीत
तुम्ही माघारी असलं कांड कराल, माझ्या अंगावर खुनाचा आळ येईल. तुला तर जोड्यानं हाणला पाहिजे. असे बोलत सुभ्या पायतान काढून परशाला मारायला धावला. सुभ्याचा रुद्रावतार पाहून परशा मधल्या वाटेने पळत सुटला. सुभ्याने 10-12 पावले त्याचा पाठलाग केला, पण पुन्हा मगाचा प्रसंग आठवून तो वेगाने घराच्या दिशेने निघून गेला. इकडे परशा मधल्या वाटेने नदीजवळ येऊन पोचला. सुभ्याच्या मागोमाग जाण्यात अर्थ नव्हता. आता त्याच्या डोक्यात राग भरला होता. सुभ्या त्याच्या घरी पोचून झोपेल, त्यामुळे जरा वेळाने आपल्या घरी जाण्याचे परशाने नक्की केले. उद्या शांतपणे सुभ्याला समजावून काही ना काही उपाय शोधता आला असता. बऱ्याच धावपळीने दमलेला परशा नदीकाठी विश्रांती घेऊ लागला. नदीजवळच्या दगडगोट्यांवरच त्याने अंग टाकले. वर आकाशाकडे पाहत परशा विचार करू लागला. चांदण्या मंदपणे लुकलुकत होत्या. अमावस्या असल्याने चंद्र त्याच्या स्थानी नव्हताच. अंधाराची व्याप्ती बरीच असली तरी मगाचा भयावह प्रकार पाहिलेल्या डोळ्यांना आणि मनाला हा अंधार आणखी किती घाबरवणार. खरंच गुप्तधनाच्या हव्यासापोटी खूप मोठा गुन्हा हातून घडल्याने त्याला पश्चाताप होत होता. शारीरिक कष्टाने खूप तहान लागली होती. परशा नदीच्या पात्राजवळ जाऊन ओंजळ पाण्यात टाकायला गेला. तितक्यात त्याला पाण्यावर एकामागोमाग एक उठलेली तरंगे दिसली. तो चपापला. एक क्षण दचकून पुन्हा तो शांत झाला. ते जे काय असेल ते तिकडं, सुभ्याच्या शेतात. इकडं कसं येऊ शकतं ते? मनाशी असाच अर्धवट विचार करत त्याने ओंजळ पाण्यात टाकली. पाण्यातली तरंग वाढली. जमिनीत गांडुळासारखं खालच्या खालूनच इथपर्यंत आलं तर? परशाच्या मनातला अर्धवट विचार पूर्ण झाला आणि पाण्यात बुडलेली ओंजळ आतून घट्ट पकडली गेली. त्याला काही आकलन होईपर्यंत एक झटका बसला आणि परशा पाण्यात ओढला गेला. काठावरच्या काही दगडगोट्यांवर पाण्याचे तुषार उडाले. थोडा वेळ नदीपात्रातलं पाणी खळखळलं आणि मग हळूहळू पुन्हा शांत होऊ लागलं. तिकडे घरी पोचलेला सुभ्या जमिनीवर टाकलेल्या अंथरुणात पडला होता. कसली विचित्र परिस्थिती ओढवली होती त्याच्यावर. काळजीपोटी तो सारखा इकडून तिकडे कूस बदलत होता. झोप काही केल्या येत नव्हती. मग एकदम सरळ होऊन पडून राहिला. वर छताकडे पाहत तो गंभीरपणे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. त्याचवेळी खाली जमिनीतून मृत बालकाचा हात आपला मार्ग शोधत सुभ्याकडे येतच होता. हो, भलेही गण्या आणि परशा इतका गंभीर गुन्हा नसेल, पण गुप्तधनाची हाव सुभ्याला देखील होतीच की. मग शिक्षा नको का मिळायला? समाप्त. श्रोते हो, कथा कशी वाटली हे नक्की कळवा. आपल्याला माझ्या कथा आवडत असतील तर अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरी टेलर हे आपले चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच एक नवीन भयकथा घेऊन. धन्यवाद.